झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगावातील खोट्या प्रतिष्ठेसह बळी ठरलेल्या मनीषा धनगर हत्येप्रकरणी तिचे वडील आणि काकांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर मनीषाच्या आजीला 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर सामोपचारांना हा प्रश्न मिटवता आला असता असं मयत मनीषाचा प्रियकर संदीप पाटीलनं म्हटलंय। जळगाव जिल्ह्यातल्या पाथरीमधली ही 19 वर्षांची मनीषा धनगर आता या जगात नाही। तिच्या वडील आणि काकांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर मनीषाच्या आजीला 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खोट्या प्रतिष्ठेपायीच मनीषाची हत्या झाल्यामुळे तिचा प्रियकर संदीप पाटील कमालीचा निराश झालाय। सामाजिक सामोपचारानं हा प्रश्न मिटला असता मात्र मनीषाच्या घरच्यांनी तिचा घात केला अशा भावना संदीपनं झी 24 तासकडे व्यक्त केल्या आहेत। आता मी जिवंत राहिली असती तर मी तिच्या संगत लग्न केलं असतं आणि तिचं बी हेच म्हणणं होतं सर। त्यांनी असं करायला पाहिलं होतं सर, गावातले 2 लोक घेऊन यायला पाहिजे होते, व्यवस्थित समझोता करून घ्यायला पाहिजे होता, त्याच्यातून मार्ग निघाला असता सर। आपल्या लेकीच्या हत्येमुळे मनीषाच्या आईलाही धक्का बसलाय। या प्रकरणी आपल्याच पती आणि दिराला अटक झाल्यामुळे ती सुन्न झाली आहे। मला कळून दिलं नाही, मला समजलं पण नाही। आई होती, मला त्याच्यात लग्न झालं नाही, मी झोपलेली होती, मला काहीच माहिती नाही। मला सलाया चालू आहे दादा, त्या दिवसापासून मी आजारी आहे। ज्या गावात मनीषाची हत्या झाली तिथल्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली। खोट्या प्रतिष्ठेपायी रक्ताची नाती संपवण्याचे प्रकार राज्यात वाढू लागले, त्यामुळे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक क्रांतीची गरज भासू लागली आहे। झी 24 ताससाठी जळगावहून विकास भदाणेसह अमोल जोशी, मुंबई। या प्रकरणाचे विधिमंडळातही पडसाद उमटले आहेत। कायद्यासोबत प्रबोधनाची गरज असल्याचं अनेक आमदारांनी यावेळी म्हटलं। जळगावची घटना ही धक्कादायक आहे। यामध्ये एक धनगर समाजाची मुलगी मराठा समाजाच्या मुलावर प्रेम करते आणि ते लग्न करू इच्छिते म्हणून तिच्या वडिलांनी, काकांनी आणि आजीने मिळून हत्या केली। हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये आमचे जे संकल्प आहेत, आम्ही केलेले प्रयत्न आहेत, ते अपुरे ठरत आहेत। जळगावमध्ये या मुलीचा मृत्यू झालेला आहे। दुर्दैवाने समाज प्रबोधन फार मंदगतीने होत आहे असा याचा अर्थ आहे। मुला मुलींच्या अपेक्षा आणि त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा याच्यामध्ये खूप मोठी दरी पडत चाललेली आहे आणि ती दूर करण्याचं काम सामाजिक संघटनांच्या बरोबर शासनाने पण करायला पाहिजे, हे आवश्यक आहे। परंतु दुर्दैवाने शासनाची भूमिका शब्दांपुरती मर्यादित दिसते। झी 24 तास एक पाऊल पुढे।